नमस्कार मित्रांनो, वडिलोपार्जित प्रॉपर्टी हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो तुम्हाला मिळवलाच पाहिजे। जन्मसिद्ध हक्क असलेली वडिलोपार्जित प्रॉपर्टी ही तुमच्या हक्काची प्रॉपर्टी असते। बरं, वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणजे काय याविषयी आज आपण विस्तृतपणे माहिती पाहूयात। वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे त्याचे वडील, त्याच्या वडिलांचे वडील, त्यांचे वडील म्हणजे पंजोबा या 4 पिढ्यांपर्यंत वारसा हक्काने आलेली आणि या कालावधीमध्ये अविभाजित राहिलेली मालमत्ता होय। वडिलोपार्जित मालमत्ता जन्मानेच मिळते आणि ही मालमत्ता त्या पिढीतील सर्व कायदेशीर वारसांमध्ये विभागली जाते। अशा मालमत्तेत प्रत्येक सदस्याला समान आणि जन्मसिद्ध हक्क असतो आणि मालमत्तेचे हस्तांतरण किंवा विक्रीसाठी सर्व वारसांची संमती आवश्यक असते। सन 2005च्या हिंदू वारसा हक्क कायद्यातील सुधारणेनंतर मुलींनाही वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क मिळालेले आहेत, ज्यामुळे त्यांना मुलांइतकेच अधिकार मिळतात। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।